गणपती बाप्पा मोरया। गणेशोत्सव म्हणजे सगळीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते आणि गणपती येण्याच्या आधी सर्वांची लगबग होते ती वेगवेगळे देखावे करण्याची, डेकोरेशन करण्याचे, मग हे मंडळाचे असो किंवा घरगुती असो, एकापेक्षा एक सुंदर असे डेकोरेशन असतात। असेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरगुती देखावे पाहायला मिळणार आहेत। इथे बारशाचा देखावा अतिशय मस्त केलेला आहे। या देखाव्यांसाठी तयारी किती महिने आधी करावी लागते, पण ही करताना कोणालाच थकवा, कंटाळा जाणवत नाही। गौरीला महालक्ष्मीचे रूप मानले जाते। सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि सौभाग्य यासाठी स्त्रिया तिची पूजा करतात। गौरीचे आगमन म्हणजे घरात लक्ष्मी प्रवेशच, त्यामुळे घरात आनंद, समाधान आणि भरभराट येते। स्त्रिया गौरीपूजन मोठ्या भक्तिभावाने करतात। विशेषतः सौभाग्य, पतीचे आरोग्य, मुलांचे आरोग्य यासाठी हे पूजन करतात। गौरी आगमन, शृंगार, पूजा, ओटी भरणे यातून मुलांना पारंपरिक संस्कार मिळतात। गणपतीसोबतच गौरीचे पूजन केल्याने अधिक उत्साही आणि मंगलमय वातावरण निर्माण होते। गौरी म्हणजे पार्वती माता असे म्हणतात। पार्वती देवी कैलासावरून माहेरी येतात, हिमालयात येतात। त्यांच्यासोबत गणपती बाप्पा देखील असतात। माहेरून आल्यावर माता पार्वतीला शृंगार, स्वागत, तिचे पूजन केले जाते आणि ओटी भरून तिला मान दिला जातो। गौरी गणपती आल्यानंतर 2 दिवस घरात विराजमान होते। पहिल्या दिवशी आगमन आणि दुसऱ्या दिवशी पूजन करून त्यांना शृंगार, ओटी अर्पण केली जाते आणि तिसऱ्या दिवशी त्यांचे विसर्जन होते। ही प्रथा प्रत्येक घराघरात अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे। या गौराईचे रूप प्रत्येक भागानुसार वेगवेगळे असते। काही ठिकाणी मातीच्या गौरी असतात, काही ठिकाणी फुलापानांच्या गौरी असतात। असे वेगवेगळे गौराईचे प्रकार बसवले जातात। गौराईचे रूप जरी प्रत्येक भागात वेगवेगळे असले तरी सर्वांच्या मनात सारखाच भक्तिभाव असतो, सारखाच उत्साह असतो। काहींच्या घरी ज्येष्ठा गौरी असतात, काहींच्या घरी ज्येष्ठा, कनिष्ठा दोन्ही गौरी असतात। या गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक घरोघरी गौरीचे हळदी कुंकू ठेवले जाते, गौरी पूजन असते। यावेळी गौरीला ओटी भरली जाते, सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवले जाते। या हळदी कुंकवाच्या वेळी स्त्रियांचा उत्साह काही वेगळाच असतो। दिवसभर गोडधोड पोळ्यांचा स्वयंपाक करून देखील त्या स्त्रिया इतक्या उत्साही असतात। प्रत्येकीच्या घरी हे गौरी गणपतीचे हळदी कुंकू घ्यायला त्या जातात। मुली माहेरी गेल्यावर त्यांचा जसा पाहुणचार केला जातो तसेच या गौरी मातेचा देखील केला जातो। तिला वेगवेगळा साज, शृंगार घातला जातो, तिची ओटी खणानारळाने भरली जाते। एक विशेष गोष्ट म्हणजे काही ठिकाणी गौरीला मटण किंवा माशांचा नैवेद्य दाखवला जातो, पण यामागे देखील एक कथा आहे। असे सांगितले जाते की पौराणिक कथेत गौरीचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला आपले भूतगण पाठवले। हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असतात। गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला। त्यांनी तिची पूजा केली, गोडधोड खायला बनवले। भूतगणांना मांस आवडत असे। त्यांची अडचण गौरीला समजली आणि तिने भूतगणांसाठी मांसाची व्यवस्था करायला लावली, मांसाहाराची व्यवस्था करायला लावली। तिच्या माणसांना मांसाहार मिळाल्यानंतरच गौरीने भोजन ग्रहण केले। या प्रसंगाची आठवण ठेवून जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्याबरोबरच भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांना मटणाचा नैवेद्य दाखवला जातो। हा नैवेद्य गौराईला दाखवला जातो असा काही जणांचा समज आहे, परंतु हा नैवेद्य तिच्यासोबत असणाऱ्या भूतगणांसाठी असतो। प्रत्येक भागानुसार प्रथा, परंपरा किती बदलतात।
तुम्ही देखील गौरी गणपतीचे असे सुंदर सुंदर देखावे केलेच असतील ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या गौरी गणपती डेकोरेशन मधील तुम्हाला कोणता देखावा जास्त आवडला ते देखील सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.